नमस्कार, माझं नाव निलेश गोळे. आज आपण स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 6 आहे तिथं बघायचं आहे. तर हे स्टँडर्ड 6चा क्वेश्चन दिला आहे बघा. आकृतीमध्ये एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा, म्हणजे कर्कटकचा वापर करून त्या शोधा. त्या इथंच आपण डायरेक्टली बुक्सवरतीच लिहायचं आहे. नंतर इथं बघा क्वेश्चन्स नंबर 2 पण दिलेले तशा प्रकारे. इंग्लिशमध्ये बघा, write the name of their pairs of concurrent line segment. Use a divider to find them. आणि पुढचा पण क्वेश्चन अशाच प्रकारे आहे. ओके, हां, एक काम करूया आपण आता. ह्याला बोलतात डिवायडर किंवा कर्कटक. हां, कर्कटकला काय करायचं आहे, दोन्ही बरोबर कर्कटकला अंतर आता काय करायचं, पहिलं आपण GM बघूया किंवा MG हे बरोबर आहे अंतर. हां, MGचं अंतर हे एक्झॅक्ट लावलं आहे. आता दुसरं बघा, GR म्हणजे MG आणि GR इक्वल आहे. मग इथं लिहूया आपण उत्तरामध्ये सेगमेंट म्हणजे रेखा, GM कॉन्करंट सेगमेंट GR. मराठीमध्ये लिहिताना इथं फक्त रेख लिहायचं आहे. रेख GM एकरूप रेख GR. प्रत्येक ठिकाणी मी रेख लिहित नाही, सेगमेंटच लिहितोय. हां, तर मराठीवाल्यांनी काय करायचं आहे, तर रेख लिहायचं, सेगमेंटच्या ऐवजी रेख लिहायचं, बाकी सगळं सेम. नंतर एक दुसरा आपण बघूया. तर हे GN बघूया, G पासून N पर्यंत GN ला एकरूप कुठे आहे बघूया आपण. GN ला एकरूप हे तर येत नाही. मग आता इथं GN ला एकरूप काय आलं, GE. हां, मग इथं लिहूया सेगमेंट GN एकरूप सेगमेंट GE. आता बघा आपण हे एक मोठं हे तर GB हे घेऊया. हे घेऊ GB ला एकरूप काय बघा आहे का, GC. GB आणि GC समान आहे ना, एकरूप आहे. इथं लिहून सेगमेंट GB एकरूप सेगमेंट GC. आता परत येतात बघू, सेगमेंट GM परत घेतले मी, GM बघा इकडे बघा, हे GM आहे. GM ला बघा काय काय, GE पण आहे. GM ला काय आहे, बघा GM ला सेगमेंट GE एकरूप आहे. अजून काय काय बघा, GR पण सेगमेंट एकरूपच आहे. GR पण आहे. अजून एकरूप काय बघा, GN पहिलं ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे ते G. अशा प्रकारे हे पहिल्याचं आपल्याला उत्तरं भेटले. आता इथं आपण बघूया AB सेगमेंट कुठे आहे, AB. ABच्या मापा एवढं माप दुसरं कुठलं असणार आहे, प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. ABच्या मापा एवढं माप कुठलं आहे बघा, BC पण आहे किंवा AW पण आहे. आपण इथं लिहू, कुठलं पण वेगळं नाव लिहिलं तरी चालतंय. काय लिहू, BC. AB ला एकरूप काय आहे, BC आहे. नंतर AP कुठे बघा, AP मध्ये A आणि P मध्ये बघा किती आहेत, हे बघा इथं आपण कर्कटकच्या साईडच बघूया. AP एवढं माप आपण ZB पण आपण काढू शकतो. प्रत्येकाची उत्तरं वेगळी असू शकतात.
किंवा BZ पण करू शकतो किंवा YC पण करू शकतो, काय पण करू शकतो. इथं आणि मापं काय वेगवेगळे आपण लिहू शकतो. YC पण लिहू शकतो, आपल्याला आपल्या हिशोबाने आपण लिहू शकतो. AC आता AC आता बघा A आणि Cच्या मध्ये एकच बिंदू आहे, मग आता AX आपण लिहू शकतो. AX लिहा किंवा PY लिहा, काय पण लिहू शकता, एक बिंदू सोडून फक्त लिहायचं. नंतर BY आता बघा BY कुठे आहे, B आणि Y, BY तर BY ला आपण AZ पण लिहू शकतो, AZ किंवा WP लिहू शकतो, काही लिहू शकतो. YQ कुठे, YQच्या मध्ये 2 पॉईंट्स आहेत बघा, 2 बिंदू, मग 2 बिंदू सोडून लिहायचे. YA पण होऊ शकतो, YA 2 बिंदू सोडून YA होऊ शकतो. BW कुठे आहे, B आणि W मध्ये एकच बिंदू सोडला आहे, मग आता AC पण लिहू शकतो, सेगमेंट AC एकच बिंदू सोडला आहे ना. अशा प्रकारे हे आपला एक्सरसाइज 6 संपलेला आहे. आता बघा कॉन्ग्रन्स ऑफ अँगल म्हणजे आपण एकरूपता, कोणांची एकरूपता आपण बघायची. आता इथं 35 डिग्री आहे, इथं 90 डिग्री आहे, 100 डिग्री आहे. त्याच्यामध्ये एकरूप कोण कुठले आहेत, आणि इकडं बघ, इकडं SPM 35 डिग्री, 35ला इकडं हा 35 जो ABC आहे तो एकरूप असणार आहे. इथं PTQ किती आहे, 100 डिग्री आहे, आणि इथं RTS हा किती, 100 डिग्री. म्हणजे 2 कोण काय आहेत, एकरूप कोण आहेत. नंतर इथं बघा NIT किती आहे, 90 डिग्री, आणि SRI हा पण 90. मग हे एकरूप कोण आहे. आता एकरूप लिहिताना आपण कसं लिहायचं आहे बघा, अशा प्रकारे साईन वापरायचं, एकरूपतेचं कॉन्ग्रन्स साईन वापरायचं. असं आता इकडे आपण क्वेश्चन प्रॅक्टिस सेट नंबर 7 आपण बघायला घ्यायचं आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 7 हा आहे मराठीमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 7, आणि ते इंग्लिशमध्ये, आणि हा आहे मराठीमध्ये. दिसला. नंबर 7 मध्ये पहिली आकृती इथं बघून घ्या. आता पहिलं जे आपल्याला दिसतात कोण, ते आपण कोण एकदा करून घेऊया. आता 30 डिग्रीचा बघा कुठला दिसतोय, तिथं पण 30 डिग्री आहे, इथं पण 30 डिग्री आहे, बरोबर आहे. मग आपण इथं लिहूया, डायरेक्ट आन्सर लिहिले तरी चालतील. इथं काही कोण दिलेले आहेत एकरूप, त्यातील एकरूप कोणांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा. एकरूपतेचं चिन्ह कसं असतं, असं वालं. ओके. आता पहिली आपण एक जोडी लिहूया, इथं आकृती पण बघूया. पहिली आपण अशी जोडी लिहूया असं. पहिली जोडी कुठली आहे बघा. आता इथं 30 डिग्रीचा अँगल आहे, कुठं 30 डिग्रीचा परत अँगल आहे, इथं आहे ना. मग 30 डिग्रीचा कोणता आहे, DOC अँगल, DOC एकरूप अँगल LMN, बरोबर आहे. हा किती डिग्रीचा आहे, 30 डिग्रीचा आहे. मग आपलं हे पहिलं उत्तर आपल्याला आलं. पहिलं उत्तर एकरूपतेची पहिली जोडी लिहिली आपण 30 डिग्रीची, बरोबर आहे. हे एकरूप 30 डिग्री आहे, 30 डिग्रीचे दोन्ही अँगल आहेत म्हणून 30 डिग्री आले, बरोबर आहे. ही एक जोडी भेटली आपल्याला. दुसरी जोडी काय बघा, 45. आता बघा AOB अँगल, AOB एकरूप अँगल कुठला येणार आहे, RST किती, 45 डिग्री. दुसरी जोडी भेटली, बरोबर आहे. 90 डिग्रीची आपल्याला थर्ड अँगल AOC एकरूप अँगल PQR, ही किती जोडी भेटली, तिसरी जोडी भेटली, बरोबर आहे. अशा आता बघा हा टोटल किती 90 डिग्रीचा आहे, बरोबर आहे. 90 डिग्रीचा किती जोड्या भेटल्या आपल्याला, 3 जोड्या भेटल्या, बरोबर आहे. आता आपण हा BOD किती आपल्याला शोधायचा आहे, अँगल BOD. तर इथं आपण करूया, इथं आपण साईडला करूया. अँगल AOC इज इक्वल टू अँगल AOB
प्लस अँगल BOD प्लस अँगल DOC. आता बघा हा किती असतो, 90 डिग्रीचा आहे, ऑलरेडी दिला आहे आपल्याला 90 डिग्रीचा. हां BOC किती दिला आहे, 45. BOD आपल्याला माहीत नाही, अँगल BOD तसेच असेल लिहिला. आणि DOC किती आहे, 30. 45 आणि 30 किती झाला, 30 5 75 आणि अँगल BOD तर 90 डिग्री आहे. हां आता 90 वजा 75 बरोबर अँगल BOD. आता 75, 90मधून 75 गेले, किती राहिले इथं 5, इकडचा इकडे 1 गेल्यामुळे इथं 1, 15 डिग्री. BOD अँगल BOD किती आहे, 15 डिग्री. आता इथं आपण लिहूया अँगल BOD किती आहे, 15 डिग्री. ओके. आता 30 आणि 15 किती झाले, आता बघा अँगल BOC बरोबर अँगल BOC आपल्याला बघायचं आहे. BOC बरोबर 15 आणि 30 किती झाले, 45 डिग्री. मग आपण इथं लिहूया थर्ड नाही फोर्थ अँगल BOC बरोबर BOC 45 डिग्री इज इक्वल टू अँगल RST पण किती आहे, 45 डिग्री आहे ना. हे 45 डिग्री आपल्याला भेटलं. हां आता इथं अशा प्रकारे ह्या किती जोड्या आपल्याला झाल्या. आता हे 45, ही 30 आणि 15 किती झाले, 45. इथं 45 आपल्याला कोण भेटला, बरोबर आहे. आता 45 आणि 15 आहे का, आता बघा 60चा इथं अँगल दिलेला नाही आहे. अशा प्रकारे ह्या किती जोड्या आपल्याला भेटल्या, 4 जोड्या. अँगल AOB एकरूप, अँगल AOBला एकरूप कुठला अँगल आहे, तर अँगल AOB किती आहे, 45 आहे. आणि BOC पण आपण लिहू शकतो, अँगल BOC बरोबर 45 डिग्री. BOC आपल्याला किती भेटला, 45. आपण AOC पण किती आहे, 45 आहे, बरोबर आहे. हां इथं तर 6वी जोडी भेटते का बघू. हां AOB, तर इथं बघा AOBला कुठला आहे, BOC. इथं भेटली AOB BOC. नंतर AOB नंतर RST आहे ना, AOBला RST. ओके. AOCला काय आहे, PQR. ओके. DOC कुठे आहे, DOCला LMN. ओके. अशा प्रकारे आपल्याला किती जोड्या भेटल्या, प्रत्येकाच्या 5 जोड्या भेटल्या. ओके.